शुक्र तारा मंदवारा चांदणे पाण्यातून, शुक्र तारा मंदवारा चांदणे। नमस्कार, इंगोच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। गेली 55 वर्ष शुक्र तारा या संकल्पनेखाली अरुण दाते यांच्या सुमधुर गीतांचा कार्यक्रम आपण टीव्हीवर नेहमीच पाहिला असेल। या कार्यक्रमाचा पहिलाच भाग म्हणजे गोव्यात पहिल्यांदाच हा कार्यक्रम आयोजित केला जातोय। साखळी येथे हा कार्यक्रम संपन्न होतोय आणि या कार्यक्रमाची संकल्पना काय आहे, कशासाठी हा कार्यक्रम पुन्हा एकदा त्यांना सुरू करावा असं वाटला, ह्या सगळ्या गोष्टी आपण जाणून घेणार आहोत। आणि आपल्याबरोबर आज खास आमच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी अरुण दाते सरही आहेत, सो त्यांच्याशीही आपण बातचीत करणार आहोत। पण सुरुवातीला आपण सर, मी तुम्हाला विचारेन की हा कार्यक्रम पुन्हा सुरू करावा असं का वाटलं तुम्हाला? हा ब्रँड इतका मोठा आहे, मराठी भावसंगीतामध्ये खूप मोठे मोठे लोक होऊन गेले, बाबांपेक्षाही मोठे लोक होऊन गेले। पण मला असं वाटतं की मराठी भावसंगीतामध्ये ब्रँड ज्याला म्हणतात, ब्रँड व्हॅल्यू असलेला हा एकमेव मराठी भावसंगीताचा कार्यक्रम, आणि तो 54 वर्ष जवळजवळ बाबांनी चालवला। आणि नंतर असं आम्हाला खूप लोकांनी सांगितलं की हा इतका मोठा ब्रँड आहे, लोकांना दातेसाहेबांची गाणी आवडतात। तुम्ही बघता की दातेसाहेब जरी नाही गायले, काही कार्यक्रमात नवीन गायक गायिका गाणे गातात आणि त्यांना ती गाणी पण आवडतात, मग तुम्ही का बंद करता ब्रँड? तर महाराष्ट्रामध्ये चांगले गायक आहेत, मंदारसारखा गायक आहे, मग मंदारला घेऊन तुम्ही का नाही करत? तर मग मंदारशी मी बोललो आणि मंदार ॲग्री टू इट, आणि त्याला संकल्पना पण आवडली आणि त्याला बाबांबद्दल आदर होताच नेहमीच। तो म्हणाला की नक्की मला गायला आवडेल। तर म्हणून आम्ही हा ब्रँड सुरू केला। आता एक 5-6 प्रयोग आम्ही केलेत आणि आम्हाला वाटत होतं की महाराष्ट्राच्या बाहेर कुठे करायचं पहिला, तर मग बाबांच्या आणि आमच्या सगळ्यांच्या आवडत्या ठिकाणी करावा असं वाटलं, तर कुठे तर गोवा, म्हणून आम्ही साखळीला पहिला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि तो करतो आहे। मंदार, तुम्ही मला सांगा की सरांसमोर असं एवढा मोठा कार्यक्रम सादर करताना आणि तेही सरांचीच गीतं गाऊन कसं फिलिंग असतं, काय वाटतं तेव्हा? मुख्य म्हणजे अतुल दादा त्यांना बाबा म्हणतो, त्यामुळे आम्ही सगळे त्यांना बाबा म्हणतो। आणि एकदा बाबा म्हटलं की बाबांसमोर गाण्याचं दडपण नसतं, बाबांसमोर आपण वागताना असं दडपणाखाली वागत नाही। आणि मला असं वाटतं की हे नुसतं बाबा म्हटल्यामुळे दडपण नाही असं नाही आहे, तर ह्या लोकांच्या व्यक्तिमत्वामध्येच हा एक निर्मळपणा आहे किंवा एक साधेपणा आहे की दाते काका असतील, देव काका असतील, खळे काका असतील, म्हणजे हे तर त्यांचं त्रिकूटच आहे। ह्यांच्यासमोर गाताना कधीच आम्हाला असं वाटलं नाही की आम्ही कोणती तरी परीक्षा देतो किंवा हे आपल्याकडनं एक काहीतरी आता काय गातात हे बघूया असं म्हणून आपल्याकडे बघतात, कारण त्यांना माहिती आहे की आम्ही सगळे खूप ज्युनियर आहोत। ज्या ज्या लोकांनी ह्यांची गाणी गायली आहेत किंवा दाते काकांनी जो एक काळ गाजवलेला आहे इतका, तर त्याच्यापुढे आम्ही म्हणजे खरोखर एक जिकडनं आपल्याला शुक्रतारा जेवढा लहान दिसतो इथून, तेवढे आम्ही लहान आहोत त्यांच्यापुढे। पण ह्या गोष्टीचं भान त्यांना आहे आणि ते दडपण ते आम्हाला ऑन स्टेज कधी येऊ देत नाहीत। म्हणजे मला असं वाटतं की गायक म्हणून जेवढे मोठे आहेत तेवढे कलाकार म्हणून ते आम्हाला तेवढे समजून घेतात, कारण ते माणूस म्हणून पण तेवढे मोठे। त्यामुळे आम्हाला त्यांच्यासमोर गाताना अगदी दाते काका हा सगळा तुमच्याबद्दलचा रिस्पेक्टच आहे आमचा, की आम्हाला तुमच्यासमोर गाताना कधीही दडपण येत नाही। उलट बरं वाटतं की आपल्या घरातली एक व्यक्ती, जसं आपल्याला असं वाटतं ना की घरामध्ये कोणती तरी मोठी व्यक्ती असावी आपल्यावर लक्ष ठेवायला, किंवा ज्यांच्याकडे बघून आपण जरा थोडंसं कसं वागायचं किंवा किती आपल्या स्वच्छंदी वागण्याला एक स्वच्छंदी वागू द्यायचं, यासाठी एक जे बंधन असतं, तसं हे दाते काका समोर असले की आम्हाला एक हे असतं की चला कोणतरी एक सिनियर व्यक्ती, खूप सिनियर व्यक्ती आपल्यासमोर बसलेली आहे, आपल्यावर नजर ठेवून आहे, CCTV आहे आपल्याकडे बघतोय, तर त्यामुळे ते एक भावना खूप छान असते। आणि आम्हाला असं वाटतं की आम्हाला कायम दाते काका त्यांची गाणी आम्ही गात असताना आमच्या समोर आम्हाला हवेत। सर, हा कार्यक्रम कसा वेगळा आहे? तुम्ही आताच म्हणालात की हा एक ब्रँड सारखा लोकांसमोर आहे वेगळे, पण सगळ्यात मोठं पहिले आहे की अरुणदासांची गाणी आहेत पण अरुणदाते स्वतः स्टेजवर नाही आहेत। पण तुम्हाला हा कार्यक्रम बघताना जाणवेल की बाबा थ्रूआउट स्टेजवर आहेत असं वाटतं, कारण एक तर बाबांची गाणी आणि हे लोक ज्या पद्धतीने गातात, मंदार, श्रीरंग वगैरे, ते तितक्याच अप्रतिम पद्धतीने सादर करण्याचा प्रयत्न करतात। आणि दोघंही अप्रतिम गायक आहेत आणि एखाद्या कलाकाराबद्दल आत्मीयता असली, प्रेम असलं, तर आपोआप मला असं वाटतं की ते सादरीकरण तितक्याच चांगल्या पद्धतीने होतं आणि ते तसं आत्तापर्यंत होत आलेलं आहे। आणि
दुसरी एक गोष्ट आम्ही काय करतो की बाबांचे बरेचशा आठवणी आम्ही या कार्यक्रमामध्ये सांगतो, ज्या लोकांना आजपर्यंत कधी माहिती नाही आहेत, ज्या कुठल्याही पुस्तकरूपी प्रकारामध्ये आलेल्या नाही आहेत, अशा वेगळ्या आठवणी मी लोकांना सांगतो. आणि कोणीतरी एक दाते घराण्यातला स्टेजवरून बोलतोय तर ते लोकांना बहुतेक आवडतं आणि थोडं जेन्युइन नक्कीच वाटतं. नक्कीच. आणि ते असं वाटतं की चला दातेसाहेब नाही आहेत पण कोणीतरी आपल्याला त्यांच्याबद्दल काहीतरी सांगतंय. आणि मग आम्ही गंमत म्हणून लोकांना बाबांचे 30-40 वर्ष जुने काही व्हिडिओज दाखवतो, त्याच्यामध्ये बाबा स्वतः गात आहेत. त्यामुळे लोकांना इट्स अ ट्रीट टू देम की बाबा आले आहेत आणि गात नाही असं व्हायला नको. बाबा आले आहेत आणि तुम्हाला काहीतरी देत आहेत हे फिलिंग ते येतं त्या गाण्यांनी असं मला वाटतं. शुक्र तारा